बाहेर उन्हाळ्याच्या झळा सुरू असताना तुम्हाला थंड करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय हास्याचा खळाळता धबधबा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, हास्य खुर्द आणि हास्य बुद्रुक या 2 गावांमध्ये रंगलेल्या दुसऱ्या पर्वातील काही खास क्षण आपण या आठवड्यात अनुभवतोय. मंडळी, दुसऱ्या पर्वातील एक जोडी सरपंचांची आणि तमाम महाराष्ट्राची विशेष आवडती ठरली आणि ती जोडी म्हणजे सचिन आणि शिवाली. मी तुम्हाला सांगते ना, कसली रिस्क नाहीये, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सर, तुम्ही घाबरताय? नाही घाबरत नाही. कन्फ्युज आहात? एक मिनिट, मी कन्फ्युज नाहीये. झालं ना तुमचं? हो सर. चला निघा, चला. ठीक आहे सर. सर, तो कुत्रा आहे. आळस देतोय का? नाही सर, तो रडतोय. रडतोय? हो सर. मग त्याला गप्प करा ना. अरे काय सर, ते शोचे डिरेक्टर आहेत. डिरेक्टर आहेत? बोला, कोणता ड्रेस दाखवू तुम्हाला? हा बघा, मला हा दाखवा. हा ड्रेस बघा, हा ड्रेस एकदम जाम भारी ड्रेस आहे. 2500चा ड्रेस आहे, पण तुमच्यासाठी फक्त 1500 ला. चला. नाही, माझ्यासाठी 1500 ला का? मी काय तुझी लवर आहे? माझ्यासाठी 1500 ला. आओ म्हणजे तुम्ही माझे बोनीचे गिराक आहात ना? ए, तू बोनीचा, तुझं अख्खं खानदान बोनीचं. मला रस्त्यावर शिरा घालतोय बोनीच्या. बोनी म्हणजे तुम्ही माझे पहिले गिराक आहात ना? पहिले गिराईक? दॅट इज दॅट. ठीक आहे, आता सॉरी वगैरे बोलत बसू नका. मला सांगा, हे कितीला दिलं? बोललो ना तुम्हाला 1500 ला दिला. 1500 दादा जरा जास्त होत. बरं, तुम्ही कितीला घेणार सांगा? हे बघा, तुमचं नाही माझं, 50 रुपयाला देऊन टाका. किती? 50. 50? हो. 50 बोलले हे तुम्हाला कळतंय ना? हो. तुम्हाला गणित वगैरे येतं? म्हणजे काय? मग जरा हिशोबाने सांगा ना जरा. नाही दादा, जास्त वगैरे होत आहेत का? पण जास्त. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. बोल, काय बोलतेस? कसा आहेस तू? मी एकदम सॉलिड आहे. तू सांग. मजा आली ना फायनल करायला? फायनल करायला मजा तर आलीच, पण त्याचे दिवस, मागचे दिवस पण आठवले का? ऍक्च्युली आपलं पहिलं स्किट कुठलं झालं होतं? बहिणीचं लग्न. बरोबर. आणि फायनल आपलं स्किट होतं. हा. त्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. कॉंग्रॅच्युलेशन. परत बोल. भारी रे, पण खरंच खूप मजा आलेली मला करायला. मला तर खूप मजा आली. मला तर चैनी भेटल्या. चैन मिळाली असेल. बघू दाखव जरा. कोणती मामाने दिली रे? कोण, तुला माहितच नाही तसं काय? कोणती? ही मामाने दिली. भारी आहे. भारी. मामाला सांगायचं मला पण काहीतरी द्यायला. तो माझा मामा आहे, तो मला देणार ना. पण बरं, म्हणजे आज भेटलो तर मला खूप असं आवडेल तुला सांगायला की म्हणजे पहिल्या दिवशी आपण जेव्हा भेटलेलो आणि स्क्रिप्ट हातात आलेलं माझ्या, आणि जेव्हा तीन रोल होते करायचे तेव्हा मला तिकडं कळलं मला की खूप कॉमेडी आहे स्किट मध्ये. मला 3 रोल करायचे म्हणून. नाही, तो माहित नव्हतं मला तू काय करणार असते. हो, आणि म्हणजे ते 3 कॅरेक्टर करण्यासाठी ऍक्च्युली म्हणजे ओपीडी मध्ये माहिती आहे ना आपण जातो. ओपीडी म्हणजे हे ओपीडी हे दवाखान्यामध्ये असतं ना? हो, ऑपरेशन थिएटर. पण खरंच तिकडे गेल्यानंतर आहे ना, जे तिकडचे डॉक्टर्स आहेत, सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर, हे स्क्रिप्टमध्ये इतकं भरतात आणि त्यात असा जीव ओततात ना की बाहेर आल्यावर ते स्क्रिप्ट त्यांना बोलायला लागतं ॲक्च्युली. म्हणजे खरंच ते जिवंत होतं स्क्रिप्ट.
ऍक्च्युली मध्ये. त्याच्यामुळे ते 3 कॅरेक्टर करायला, त्या कॅरेक्टरमध्ये 3 वेगवेगळे व्हेरिएशन्स आणायला खूप हेल्प झाली त्यांच्याकडून मला. मला तर ना असं वाटतं की माझी चिडफाड केली त्यांनी आणि एकदम सुंदर असा आकार दिलाय मला. पहिलं स्किट करायला जी एनर्जी मिळालेली, प्लस इथे जे सगळे बसतात आपले मेंटर्स, त्यांनी इतकं एनर्जी पास केलेली ना पहिल्या दिवशी की करायला खूप मजा आली ते. आणि ते स्टेज असं आपलंच वाटतं. एखाद्या म्हणजे ऑफकोर्स ॲक्टरला असं वाव मिळालं की मग पुढे करायला खूप मजा येते. अण्णा अण्णा सांबार, अण्णा सांबार संपले. क्या कर रहे रे तुम? तुमचं लक्ष नाहीये ये लग्न में? किसका लग्न है? क्या कर रहे हो? जाओ सांबार लाओ पहिला, जाओ जाओ. सांबार लाओ नहीं तो मैं पैसा कट करके दूंगी. सुनो मेरा, जाओ जाओ. पैसा कट करके दूंगी? मुले में मुझे तुम पैसा देगीच क्यों? तुम मुझको पूछता नहीं पैसा क्यों? तुमको पता नहीं है क्या मैं कौन है? कौन है? तुम पूछो ना, ऐसा पता नहीं है करके. अरे कौन है तू? हाँ वही बता रही है ना, जिसका शादी है ना उसकी सखी बोनी है मैं. चांगली बोनी केलेस. वा वा सच्चा. त्याला बोनी नाही म्हणत, बहनी म्हणतात. बहन म्हणतात. वही सखी बहन है मैं. सख्खी बहन किसकी? लड़की की, नवरी की, नवरी की ना? अच्छा है, मैं उसका सक्का भाऊ हूँ. अच्छा मिल गया. वा सच्चा. कुठेही जाता जाता वेळेस वगैरे रेल्वे वगैरे स्टेशनला वगैरे खूप मजा येते. आता ए ते तुम्ही कन्फ्यूज गावडे. त्या दिवशी माझं झालं, मी कर्जतला चाललो होतो, तर ते एकदम ओ कन्फ्यूज गावडे. मी बोललो तुम्ही हे मला नावाने हाक मारताय का चिडवताय? नाही हो, नाही तुमचं ते पूर्ण नाव मला माहित नाही ना. मी गेलो, पण मला बरं वाटलं. भारी वाटतं ना असं ऐकल्यावर. मी पाणीपुरी खात होते ना त्या दिवशी, बदलापूरला गेलेल्या, तर तिथे ना एक बाई आली आणि ते तिच्या नवऱ्याला असं सांग, ही ती शिवाली परब ना, शिवाली परब हास्य जत्रामधली. तर तिचा नवरा आला आणि मला म्हणलं तुम्ही शिवाली परब? म्हटलं हो हो. आणि हा तर इतकं बरं वाटलं ना. आणि ह्या ज्या गोष्टी नाही नाही एवढं नाही बरं वाटलं, एक शेवपुरी खाणं इतकंच बरं वाटलं. बाकीच्या गोष्टी सेव्ह केल्या असतील, थोडस जमलं तेवढं केलं. बरं, पण मला खरंच जेन्युअनली खूप बरं वाटलं की इथपर्यंत आलो आपण. आणि खूप 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 थँक्यू तुमचे की मला. ठीक आहे, आता मी थँक्यू वगैरे बोलीस. अरे हा बाबा, थँक्यू थँक्यू थँक्यू. जबरदस्ती करून घेणं काय तुझं असतं नाही. पण मला अजून पण आठवत आहे ते स्क्रिप्ट वाचताना अजिबात वाचता यायचं नाही तुम्हाला. सरांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तक वाचायला घेतलेली आहेत. चांगली गोष्ट आहे यार. म्हणजे प्रत्येक मेंटर हा त्यांच्या जागी इतका परफेक्ट होता आणि त्यांनी आपल्याला इतकं काहीतरी शिकवलंय ना की म्हणजे जे 12 स्किट होते ना, आणि त्या 12 स्किटचे जे छान छान क्षण होते ते माझ्या आयुष्यात पुढे खूप कामाला येतील. आणि त्याच्यासाठी सगळ्या टीमचं मी खूप 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 मनापासून आभार करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला असं सांगेन गावडे की तुझे खूप थँक्यू. की मला माहिती आहे मी रूममध्ये किती घाबरलेली असायचे की यार गावडे होईल का होईल का, खूप भीती वाटते. पण तू जेवढं सांभाळून घ्यायचास ना ॲज अ पार्टनर, खरंच खूप खूप थँक्यू तुला. ॲज अ पार्टनर मी तुझ्याकडून खूप शिकले. म्हणजे तुझी एक वेगळी स्टाईल आहे रे, ती मग कोणालाच कॉपी करता येणार नाही, कधीच नाही कोणाला कॉपी करता येणार तुझी स्टाईल. पण तुझ्याकडून ज्या गोष्टी खूप चांगल्या आहेत ना, म्हणजे खूप जेन्युअनली काम करणं, सगळ्यांचा आदर कसा राखणं, सगळ्यांना जाऊन भेटणं, किंवा सगळ्यांचं रिस्पेक्ट कसं करणं, आपल्या मोठ्यांशी कसं बोलणं, किंवा सर सांगताय तर ते कसं रिसीव्ह करणं आणि कसं त्यांना उत्तर देणं, हे खूप शिकले मी तुझ्याकडनं. आणि त्याच्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू. नाही ॲक्च्युली सोनी मराठीचंच आभार मानलं पाहिजे. कारण की त्यांची एक लाईन आहे, विनू या अतूट नाती. हे नातं आपलं जे जोडून दिलंय सोनी मराठीनी महाराष्ट्राच्या हास्य जत्रा याच्यानुसार, तर मला ते खूप त्या नातं आपल्याला पुढे टिकवायचं आहे ॲक्च्युली. कारण की आपण ह्या टीमबरोबर नातं आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आपल्याला हे नातं जोडून ठेवायचं आपल्याला.
तर अख्ख्या महाराष्ट्राला असं सांगत राहू की बघत राहा सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा हसत राहा, खूप प्रेम करत राहा. मंडळी, आपल्या ह्या पर्वाचे परीक्षक अर्थात सरपंच होते दिलखुलास दिलदार महेश कोठारे सर. त्यांच्या उत्स्फूर्त आणि विशेष प्रतिक्रियांनी आपल्या विनोदवीरांचा नेहमीच उत्साह वाढवला. ॲक्च्युली त्यांच्यामुळे आपल्या या कार्यक्रमाची तुलना नेहमी हॉलिवूडशी होत राहिली. त्यांच्या या विशेष प्रतिक्रिया हे या पर्वाचं वैशिष्ट्य ठरलं आणि त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आपल्या नेहमीच लक्षात राहतील. यू आर अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. गोल्डी हॉर्न, शी इज माय गोल्डी हॉर्न. देयर इज नो अदर वर्ड. काय टॅलेंट आहे या मुलीच्यात, ठासून भरलं या टॅलेंट. लिझा मनेली, मला तर लिझा मनेलीची आठवण झाली. लिझा मनेलीचा एक चित्रपट होता द कॅबरे म्हणून. त्याच्यामध्ये लिझा मनेलीनी परफॉर्मन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिचं स्पेशालिटी हीच आहे तिची का तिने पावलोपावली एक्सप्रेशन चेंज केले आहेत आणि ह्या मुलीने तेच केलं. यू आर ब्रिलियंट. सचिन तू पण. मी ना आय वॉज ट्रान्सफॉर्म. मी एकदम सायलंट एरामध्ये गेलो आणि आपण सायलंट एरामध्ये चार्ली चॅप्लिन, बस्टर कीटन, हेरॉल्ड लॉयड ह्यांची जी फिल्म्स होती त्याच्यामध्ये डायलॉगची गरज नव्हती. त्यांच्या परफॉर्मन्समध्ये इतकी सफाई होती, त्यांच्यामध्ये टायमिंग सेन्स होता. एव्हरीथिंग वॉज जस्ट व्हिज्युअल आणि तुम्ही आत्ता तेच दिलं, एक व्हिज्युअल इम्पॅक्ट. महेश सरांबद्दल काय बोलू. महेश सर म्हणजे एकतर आम्ही खूप वर्षांपासून ओळखतो. खबरदार सिनेमा मी त्यांच्यासोबत केला होता. ते जसे आहेत तसेच अजूनही आहेत. म्हणजे म्हणजे एखादी गोष्ट त्यांना आवडल्याच्या नंतर ते खूप मनापासनं अगदी खळखळून त्याला दाद देतात. खूप मनापासनं हसतात, मनापासनं त्या कॉम्प्लिमेंट्स असतात. आणि सगळ्यात बऱ्याचदा स्वतःवर विनोद सुद्धा करायला ते मागे पुढे बघत. एवढा मोठा हस्ती, एस्पेशली त्यांचा तो एक सिनेमा गणला होता त्याच्याबद्दल ते दरवेळेस प्रीत तुझी माझी नावाचा सिनेमा. माझी पहिली फिल्म प्रीत तुझी माझी, ती पहिली फिल्म फ्लॉप झाली. त्यानंतर मी एक दुसरी फिल्म केली गुजरातीमध्ये, त्याचं नाव होतं खेमरो लोडण. सारिका माझी हिरोईन होती. आता मला वाटलं तर अभी तो अपनी निकल गई. ती पण फिल्म फ्लॉप झाली. त्यानंतर कमलाकर तोरणेने मला घेतलं. चांदणे शिंपीचं जा, मला वाटलं अब तो निकल पडी ही. ती पण फ्लॉप झाली. चिकाटी नाही सोडली आणि खरा ॲक्टर असतो ना तो चिकाटी सोडत नाही. येस. आणि मी त्यातलं ॲव्हरेज ॲक्टर तरी सुद्धा मी चिकाटी नाही सोडली. हा तुमचा कमाल आहे मनाचा. एक त्यांची खासियत मला नेहमी चांगली वाटते ती म्हणजे प्रत्येक नटाला हॉलिवूडच्या कुठल्या तरी नटाशी ते कनेक्ट करतात, त्यामुळे आणि रिलेट करतात. आमच्या ज्ञानात भर पडत गेली. अरे सरांनी आज काहीतरी नाव घेतलं बाबा, ते काय, मग आम्ही लगेच तिथलं सर्च करून आम्हालाही काही हॉलिवूड. सो महेश सरांमुळे या शोला आणखीन रंगत आली, कारण एनर्जी आली. आणि म्हणजे आम्ही काम करत असताना समोरनं एक जे रिफ्लेक्ट होत होतं, आम्ही आरशात रिफ्लेक्ट करतोय असं आम्हाला ते जाणवत होतं. कारण जेवढ्या छान पद्धतीने इकडे परफॉर्म केलं जायचं तेवढ्याच छान पद्धतीनं तिकडनं कॉमेंट्स आणि रिफ्लेक्शन आम्हाला यायची. नमस्कार रसिक हो. स्वराधीश पंडित सुरकुमार चौघुले तुमचे स्वागत करीत आहे. मी माझी ओळख करून दिली, बस खाली. रसिक हो, मी सुरकुमार चौघुले. सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले. सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले. तुमचं मन जिंकायला आलाय सुरकुमार चौघुले. सुरकुमार इथे डावीकडे तबल्यावर बसलेले आहेत श्रीयुत बने. तबल्यावर नाही, तबल्यासमोर. आणि फक्त तबल्यासमोर नाही तर डग्यासमोर पण. डगा काय मागे नाही ठेवलाय. अंगभूत छछोरपणा आणि आगाऊपणा यामुळे अल्पावधीतच हे लोकप्रिय झाले. असो, इथे मानखुर्दावर बसलेले आहेत तानपुऱ्याची शिवाली. तानपुऱ्यावर बसली आहे मानखुर्दची शिवाली. तेच ते. शिवाली बाळा, कशी आहेस? छान आहे. तुमची लव्ह स्टोरी इथे नको आहे. हा, तिसरी मैफिल आहे, तुमची लव्ह स्टोरी सुरू आहे. हा, लाज नको आणूस मग. नमस्कार शिवाली, कशी आहेस बाळा? मी गोड आहे. वा वा. छेडलीस तू तानपुऱ्यावर तार,
छेडलीस तू ताना पुऱ्यावर तार, जणू पुरणपोळीवर साजूक तुपाची धार. पांढऱ्यानंतर पुढील स्टेशन खार. वार माझ्या भावड्या वार, काय जमलंय तुला. हा कोण आहे हा? गुरुजी, हा माझा भाऊ आहे. हा तुझा भाऊ आहे? हो गुरुजी. ये बाळा ये इथे. नाही गुरुजी, त्याला लायकीत बसू दे त्याच्या. अहो गुरुजी, तो आजारी आहे. तुमचे स्वर त्याच्या कानावर पडले ना तर त्याला असं बरं वाटेल, म्हणून त्याला इथे घेऊन आली आहे मी. अरे मग इथे ये बाळा ये. नाही गुरुजी, नको. हो नाही गुरुजी. नाही. हा ये बाळा ये. बस. नाव नाही माझ्याकडं. माझ्याकडे बाईक आहे. अरे बाळा, नाव म्हणजे लवरे नाखवा ते नाव नाही रे. अरे चाळीत तुला हाक मारत असतील की नाही, त्यासाठी काहीतरी वापरत असतील बघा. ए बाबलो, खाली खेळायला येणार का ते. तसं माझं नाव सचिन आहे. वा, गोंडस बाळ आहे सचिन. आता सुरुवात करायची का? हा आजारी आहे ना, याचे उपचार मी करणार. म्युझिक थेरपी इथे बघा ना. काय लव्ह स्टोरी चालली तुमची. म्युझिक थेरपी माहिती आहे का? म्युझिक थेरपी नाही, ह्याचा आजार मी दूर करणार. शिवाली बने तयार आहात तुम्ही? आम्ही कधीच तयार आहोत, घरच्यांची परवानगी नाही. अरे मैफिलीला तयार आहात का हे विचारतोय ना मी बाळा. हा तयार आहोत, आपण करूया चालू. गुजरी, ते वर्डिंग कधी चालू होतील? गुजरी, वर्डिंग कधी चालू होतील म्हणाला तुझा भाऊ. सचा उठ, सचा आत्ताच्या आत्ता उठ आणि दरवाजावर जा. नाही चिडायचं नाही बाळा. हे लक्षात घे, ते गुजरी नाहीये, मुळात ते गुरुजी आहे बेटा. आणि वर्डिंग असे डायरेक्ट सुरू होत नाहीत बेटा. विमान कसं अवकाशात झेप घेताना आधी धावपट्टीवर धावतं, तसा सुरांचं आहे बाळा. आधी सुरांच्या धावपट्टीवर थोडंसं धावणार आणि मग अवकाशात झेप घेणार. वा गुरुजी वा. सूर असतात ना, ते बीजासारखे असतात, बीजासारखे. ते असे पेरले ना की संगीताचं झाड उगवतं. संगीत कळते का? संगीत, अंकुर वगैरे शब्द गेलेत का कानावर कधी? हा, तो चौधरी ना, ऍक्टर आहे तो. अंकुर चौधरी नावाचा ऍक्टर म्हणतो. हा सचा उठ आणि दरवाजावर जा. मी खूप मारे ना माझं. बसू दे त्याला इथे. नाही गुरुजी, याचं ना नेहमीच आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा त्या वेटरला ऑर्डर दिली की याची बुनबुन चालू होते. वडा सांबार कधी देणार? वडा सांबार आण ना, वडा सांबार आण ना, थोडी चटणी आण ना, वडा सांबार आण ना, थोडी मिरची पण दे ना, थोडा वडा सांबार आण ना, थोडी मिरची पण दे ना, काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय का? मैफिल कुणाची आहे? असंच नेहमी करता तुम्ही तुमचं गाणं सुरू करता, मग लोकांना तुमचं गाणं आवडतं, माझ्या गाण्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. छान गाते सर. भूक वडा सांबार दे ना, भुकरा काय हा? आणि तू जरा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, कळलं का तुला? ह्याच्यावर सगळं आहे. लाईन नको मारूस बाळा. त्यासाठी तबल्याचा वापर नाही करायचा. एक डोळे का मारेन, एक डोळे काय मारतो तेवढा तू. बालमवा मोरा बलमवा. आता मी बलमवा.
बघा सुरमई अक्कियो में नन्ना मुन्ना काय हे तेल बिल सुद्धा घालत नाही आजकालची मुलं. हा बाळा माझ्या माझ्या मांडीवर कसा झोपतो हा? त्याच्या काय करतोय? का त्याच्या मांडीवर झोपतोस तू? केवढा बोर टाकतोय हो? मी बोर टाकतोय? मी बोर टाकतोय? काय शब्द आहेत हे? त्याच्या नको ना शहाणपणा करू, नाहीतर तो टाकल्या खसकेला तुझ्यावर. बने यार वीक घातला तरी टाकल्यावर विनोद होतात यार. अजून काय करायचं आयुष्यात यार मी? गुरुजी क्षमा असावी, मी त्याच्या वतीने क्षमा मागते तुमची. आपण चालू करूया. मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना 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 गणपतीच्या मिरवणूक लागतं हे गाणं. मृगनयन असं लागतं गाणं कधी? मृगनयना रसिक मोहि मृगनयना मृगनयना असं नाही ना बने. त्रिताल आहे तो, नीट घ्यायचा तो. मृगनयना ता दिंग दे तांग ता दिंग दिंग ता ता दिन दिन ता ता दिन दिन ता दोन बक्क चिकरक दुमरक चिकरक ता दिन दिन. मी हाय ना वाजवायला गा ना. मृगनयना मोहिनी मृगनयना आय लव यू. उलटा बस उलटा बस उलटा बस. नाही खूप झालं तुमचं. उलटा बस. आम्हाला बघावं लागेल का आता वाजवताना तुम्हाला? तू उलटी बस. मलाही बघावं लागेल हे. नाही नाही कानावर टाइम टाइम बदल बस. उलटी बस उलटी बस. तू उलटी बस सांगितलं ना. उलटी बस. काय गरज नाहीये. प्रेम आणि सुमन उलटी बस. प्रेम आणि सुमन. मृगनयना रसिक मोहिनी 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 मृगनयना. हे काय दिलंस? मूग भजी. मूग भजी कशाला? तुम्ही तर आता बोलले ना मूग भाजी द्याना. मला किती मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना. हे पोलिस आले. 10 वाजले. कार्यक्रम संपला. चले अरे माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे. ही तुझी रिंगटोन होती? काय फालतू माणूस आहे हा? मगाचपासून याला सहन करतोय. अक्कल नाही तुला? गुरुजी कन्फ्यूज निवडूंगा. काय बोललास तू मला? कन्फ्यूज निवडूंग. मला तू कन्फ्यूज बोलला? हे तुला बोललं. चल कन्फ्यूज निवडून काय करणार आहे तू मला कन्फ्यूज बोलला? कन्फ्यूज बोलला तुला मी? गुरुजी काय काय झालं? अरे काय केलं गुरुजी? तुम्ही काय केलं गुरुजी? अरे मी काय नाही, मी त्याला फक्त कन्फ्यूज म्हणालो. गुरुजी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना आजारी येतो. हो त्याला राग आला की अशी चक्कर येते आणि कन्फ्यूज बोलल्यावर राग येतो. तुम्हाला कळत नाही, तुमच्यामुळे झालं. ऍक्च्युअली मी परत घेतो शब्द कन्फ्यूज. कशाला कन्फ्यूज बोलताय? त्याच्या उठ. मला सांग मी काय करू तुझ्यासाठी? काय करू सांग ना मला. मला शिट्टी वाजले गाणं ऐकायचं आहे. ठीक आहे पण वाजव. शिट्टी तू नाही. यो गुजरी बोल. स्वराधीश मी स्वराधीश. पंडित सुरकुमार चौगुले म्हणतात मला. ही असली गाणी नाही, माझ्या जॉनर नाहीये. तुझी जीवावर बेतताय असं तुम्ही कसं करू शकताय? बघा गुरुजी बोलू नये असं बोलू नये, पण तुमच्या
बोलल्यामुळे ही हालत झाली आहे याची. का बोलू नये? बोललं पाहिजे. अरे ह्याचा खेळ होतो पण माणसाचा जीव जातो त्याचं काय? माझ्या मेवण्याला तर काय झालं ना, मारून टाके. मेवण्यापर्यंत गेलास तू? अरे पण मी काहीच केलेलं नाही यार, मी खरंच त्याला हे बघ, मी तुला आधीच सांगितलं तो आजारी आहे म्हणून. तर तू काय म्हणाला? त्याला इथे आण, मी बरं करतो असं म्हणाला ना तू, असं म्हणाला ना. आता तो बोलतोय तसं कर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, गाणं गा. गाणं गा. ऍक्च्युली माझा जॉनर नाही तो, पण मी प्रयत्न करतो. मी नाही गात तो. बने बने आला सांग. हा मुद्दाम करतो असं वाटतंय मला. ऍक्च्युली हे बरोबर नाही. असं कधी कोणाला चक्कर येत नाही, मला माहिती आहे ना. शेडे वाजली, गाडी सुटली. तू गाताय. मी काय करू मला कळत नाही. अरे त्याला नाही आहे, त्याचं काय करायचं आता सांग. अरुण कदम सर आहेत ना, तुम्ही गाणं म्हणा आणि मग याचा काय करायचा? याला त्याच्यावर नाचव. मी स्वराधीश नृत्य बरं करणार काय? मी नाही नृत्य करणार. अरुण सर तुम्ही गाणं गा सर प्लीज. ए तू नाच. अरे चिट्टी वाजली. अरे चिट्टी वाजली, गाडी सुटली. चिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदारा गेला. कॉमेडीच्या मैदानात रंगलेल्या डावाला इनामदारांची मोलाची साथ लाभली. आपल्या पहिल्या पर्वात 4 इनामदार होते तर दुसऱ्या पर्वात 6 इनामदार. समीर चौघुलेचा मॅडनेस, प्रसाद खांडेकरचं टायमिंग आणि पॅडी कांबळेची वर्सिटॅलिटी यातून तयार झालेलं लाफ्टरचं मॉकटेल आपल्याला खळखळून हसून गेलं. चला तर मंडळी, या इनामदारांच्या दुसऱ्या पर्वातल्या धमाल परफॉर्मन्सची एक झलक बघूया. आपणच का पंडित प्रसाद दुबे? हा आम्हीच आहे. नमस्कार करतो. हा पण मग तुमचे ते शागिर्द वगैरे कुठे दिसत नाहीत. माझा शागिर्द मी घेऊन आले. बेटा पंडितजी ते सगळं जाऊ द्या. मला सांगा, म्हणजे तुम्हीच का ते पंडित निच्चड? निश्चल. हा तर मग तेच तर बोलतो आहे पंडित निच्चड. अरे निश्चल. अरे भाऊ कधीपासून निच्चडच बोलतो आहे. नाही करताय. चला तुला बघून ना मला लिलीची आठवण झाली. लिली कोण? ती मला आता विसरलेली माझी गर्लफ्रेंड. माझ्याकडे पण तुम्हाला गर्लफ्रेंड का आठवली? कारण माझी लिली पण टकली होती रे. तुमच्या दोघांच्या हेअरस्टाईल मध्ये ना त्याचं खूप साम्य आहे माहिती आहे. हे पाणी आहे ऍक्च्युली, सडत नाही. त्याच्यामुळे मला अशी टकली माणसं बघितली ना की मला खूप आवडतं. ऐका ना, पाणी आहे. हे पाणी होतं. पाणी खरंच सडत नाही. मान्य करतो, पाणी आहे. मी मान्य करतो. हे लिली मला एक पप्पी दे. हॅलो, अहो काका कुठे आहात तुम्ही? अहो इथे सगळे मंडपात मला विचारतायत फेटे कधी बांधायला सुरुवात करणार आहे. हो नाही झेपत तर कशाला घेता ऑर्डर?
त्यातल्या त्यात 20,000 ऍडव्हान्स पण घेतलाय. मी कुठून परत देऊ? 20 रुपये दिलात रिक्षाला इथे यायला. अहो काका प्लीज या तुम्ही, तुम्हाला ना फेट्याची अक्कल नाहीये. या लवकर, ठेवा फोन. महेश सर, माझा एकंदरीत प्रॉब्लेम तुम्हाला कळलं असेलच. आज ना माझ्या आयुष्यात डॅमेज क्षण आलाय हो. ऍक्च्युली काय आलं, माझ्या काकांचं ना फेटे बांधायचा व्यवसाय आहे. मग त्यांनी काय केलं, एकाच दिवशी चुकून 3 ऑर्डर घेतल्यात. मला बोलले ह्या ऑर्डरला तू पुढे जा, मी येतो तोपर्यंत सांभाळ. पण खरं सांगू, मला फेट्यामधलं काय कळत नाही. फेटा बांधा. काय? फेटा बांधा, फेटा बांधा. फेटा बांधा? हा. फुकट मिळतो म्हणून लगेच फेटा बांधा? काय जरा विचार केलाय की बाबा आपल्याला फेटा शोभेल का? ह्या डोक्यावर फेटा बांधला म्हणजे खुरडाखाली कोंबडी झाकून ठेवल्यावर का वाटेल? मी मुलीचा बाप आहे. हा मग मी पण एका मुलाचा बाप आहे. मी नवऱ्या मुलीचा बाप आहे. हा मग बांधूया ना आपण फेटा. लगेच बांधूया सर. आता कसा आलास? नाही ऍक्च्युली काय ना सर, तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की लगेच 4 चौघात मिसळते. म्हणजे तुम्ही वधू पिता वाटतच नाही, मग रोज पिता असं वाटतं. असं नाही, पर्सनॅलिटी अशी छान आहे असं म्हणायचं. तू माझं कौतुक करतोयस की अपमान? तुम्हाला वाटतं ह्या शो मध्ये कौतुक करायला बोलवतात? अरे बस कर यार, काय बोलतोयस यार तू? अरे मुलीचा बाप आहे यार, तू फेटा बांध यार. पर्सनल नको बोलू रे, फेटा बांध रे बाबा. आणि असा फेटा बांध, असा फेटा बांध की हॉलमध्ये सगळी लोक आहेत ना, त्यांनी फक्त माझ्याकडे बघितलं पाहिजे. चल लवकर. आजच्या दिवशी नवरा आणि नवरीकडे बघितलं पाहिजे लोकांनी. नाही रे, आजच्या दिवशी फक्त मी सुलूकडे बघणार आहे आणि सुलूने माझ्याकडे बघायचं. एक मिनिट, कोण सुलू? कोण सुलू? कोण? हे जावई आहेत ना आमचे, हा, त्यांची मावशी सुलू. ती पण येणार आहे ना? हा मग आता त्याचं लग्न आहे म्हटलं, मावशी लग्नाला येणार. तुम्ही काय एक्साइट होता? तुला कळत कसं नाही यार? सुलू म्हणजे माझा पहिला क्रश होता. काय होता? क्रश. क्रश. कसं करताय? कसं करताय सर ते? अरे यार, तुला कळत कसं नाही आहे यार? ती इम्प्रेस झाली पाहिजे. बऱ्याच वर्षांनी ती मला भेटते रे. 4 वेळा नकार दिला होता कॉलेजला असताना. आज तिला पश्चाताप झाला पाहिजे यार. या हिऱ्याला मी नकार दिला. तुला यार असा फेटा बांधणं, असा फेटा बांधणं भारदस्त दिसलो पाहिजे. भारदस्त. कोल्हापुरी फेटा बांधायचा आहे, पुणेरी फेटा बांधायचा आहे, मुंबईकर फेटा बांधायचा आहे, पंजाबी फेटा बांधायचा आहे, की बांधायचंच नाही असा फेटा बांधायचा आहे? ही कुठली कॅटेगरी आहे? म्हणजे मी बांधणार नाही, पण तुम्हाला असं वाटेल की फेटा बांधलाय. आणि कन्फ्युजिंग कॅटेगरी आहे ती, नको. पहिला कोल्हापुरी फेटा. अच्छा, नाही काय बाज बांधतो ना. कोल्हापुरी फेटा बांधतोय बघा. आता कसा बांधते बघा. नीट जरा हो. होतंय होतंय सगळं होतंय इथे. काय दिसतंय कोल्हापुरी फेटा? हे जे आहे हा कोल्हापुरी फेटा आहे. 1 नंबर. म्हणजे अस्सल मातीतला कोल्हापुरी फेटा आहे. 1 नंबर. आणि अजून काय आहे हे व्हेरायटी तुमच्याकडे? पंजाबी फेटा. पंजाबी आहे का? हा पंजाबी आहे. पंजाबी कसा असेल? आधी हे काढावं लागेल. हो ना मग. ओय पुत्र ईगल है. ओय शावा शावा. आला मोठा शाना शाना. भारी लगा अंदा एकदम. थोड़ा नीचे कर अंदा. पंजाबी ड्रेसवरची ओढणी अशी घेतात रे. पंजाबी फेटा अंदा. यायला काय झाड्या काय याडा समजला काय मला? तू मगापासून सांगतोस ते. अरे काय तुला मी फेटा बांधायला सांगतोय तर भाषेतलं कसलं व्हेरिएशन देतोय? बॉडी लँग्वेज देता येत नाही ना.
अरे ह्यांची स्पर्धा आहे ना, तू का उतरतोस त्या स्पर्धेत? अरे काय रे, फालतूगिरी नको रे बाबा. फेटा बांध रे बाबा. तुम्ही आधी डोळे बंद करा, डोळे बंद करा. हा केलं बाबा. हात चांगला पाहिजे मला. हा तिकडे पकडा जरा. कुठे? इकडे इकडे कुठे? उजव्या साईडला पकडा. उजव्या साईडला पकडा. हा पकडलाय. हा हा ये बा, हे जे आहे ना हे होणार, सगळं होणार. ये फील चाहिए मेरे को. सुलूनी बघितलं ना की वेडी झाली असला. क्या बात है सर, एक नंबर. एवढा देखणा दिसतोय मी. म्हणजे बघा, चालून बघा. सुलूची विकेट एकदम डायरेक्ट. क्या बात है. काय कसा दिसतोय मी? काय हे ध्यान, काय केलंय हे? अहो थोडी अक्कल आहे का तुम्हाला? मुलीचं लग्न आहे ना आपल्या, आणि हे काय कृष्णासारखं बांधून काय तुम्ही गरबा खेळायला जाणार आहात का? कसली ही गळभद्री लक्षणं तुमची? हे बघा, तुमचा तो मावस भाऊ आहे ना अण्णा, तो आलाय. हा तुम्ही लवकर बाहेर या, नाहीतर त्याच्या बरोबर बसेल मी कन्यादानाला सांगून ठेवते. ही तुमची सुलू? आमचा सोलो. सोलो म्हणजे? घरी फक्त एकटीच बडबडत असते, मला बोलूच देत नाही. एक नंबरची महामाया माझी बायको. तुला सांगतो ना, कधीच बोलायला कधीच बोलायला देत नाही. हो तुला काय करायचं यार? आणि एक मिनिट, ती मला काय सांगून गेली? गरबा खेळायला चाललायस का? म्हणजे हे काय बांधलायस तू डोक्यावर माझ्या? तांबे आरशात बघ. काय बांधलास तू? हे काय बांधलं होतास तुम्हाला? मी ते जरा स्टायलिश बांधले. अरे कशाला यार, स्टाईली नको दाखवू यार. काय करतोयस तू? तुझ्या टॅलेंट दाखवायला नाही आणलाय तुला इकडे. 20,000 रुपये दिलेत ना, तू फेटा बांध ना यार. हे तू फेटा बांधा सांगतोय, मग टाळका सटकवू नको. म्हणजे बांधायचंच आहे. बांधूया, म्हणजे मी तेच म्हणतोय सर, बांधूया आपण फेटा. चल चल लवकर फेटा बांध. मला काय, राहू दे माझं. अरे अरे डोळ्यावर बांधतोस. अरे डोळ्यावर बांधतोस तू. मला बोललो डोळे बंद करत, तुम्हाला करता येत नाही. अरे हे वर घे रे, जागा केवढी. आता कळत नाही टक्कल कुठे सुरू होतं कुठे संपतं. अरे वर घे यार तुला. अरे थांबा, मी करतो, तुम्ही बसा जरा 1 मिनिट. हा फेटा असा. अरे इथे काहीच फील होत नाही, इथे बांधणं काय. थांबा, सगळं होणार, सगळं होणार. क्या बात आहे सर, एक नंबर, कमाल दिसतंय. तुरा कुठे? तुरा असतो ना फेट्याला. नाही, तुरा कोंबड्याला असतो. अरे तुरा पाहिजे ना, तुरा असं असतो ना इकडे असा. अच्छा, ते इथे असतं ते. तुरा राहिलाय. हा सर, करूया, नो प्रॉब्लेम. मी करतो काहीतरी. थांबा, आपण लगेच तुरा करू. काय प्रॉब्लेम? काय करतो तू हे? थांबा सर, माझी क्रिएटिव्हिटी बघा. हॅलो, हे सुलू थुकेल रे तोंडावर. क्या बात आहे सर. तू तुरा इथून कापलास आणि इथे चिकटवलास. तुरा कळलं हे? बरं, तुरा या शब्दावरून जोक मारतोयस? तुला लाज नाही वाटत? तुला मी काय सांगितलं होतं? फेटा बांधणं यार तू. साड्या मारीन पोटात कुठं. बांधतो सर मी. फेटा बांध यार तू, फेटा बांध. मला फेटा पाहिजे, मला सुलू हवी आहे. फेटा बांध सर. ते बांधण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? टाय. अच्छा, बांधण्याला टाय म्हणतात. ओ. आणि मग मॅच मध्ये दोन्ही संघाचे गुण सेम झाले की ते काय होतं मग? टाय रे, टाय. ते टाय. अच्छा, ते पण टाय. अच्छा, आणि मग शर्टाला इथे गळ्याजवळ आपण बांधतो ती? तो टाय. अच्छा, तो पण टाय. आणि मोठ्या बहिणीला काय म्हणतात? टाय. टाय. आणि मग दुधावरती येते ती पण काय विचारतोय सगळं? नाही, बसा बसा, शांत व्हा. फिश शो सुरू आहे का? सुलू समोर असं जाऊ नका. सुलू समोर जाऊ नका यार. हाऊ टू टाय अ फेटा. सापडलं. लवकर बांध रे बाबा, लवकर. डोळे बंद करा. डोळे बंद करी. हा, आणि आता हे पकडा जरा हातात. काय पकडता? मोबाईल पकडा. पकडा. हा, जरा वर पकडा सर. तो रेंज शोधता है.
फक्त पकडा ना सर, पकडा. येस, ओके सर. होणार 2 मिनिटं. हे बांधलं, हे इकडे माझं डोकं आहे तुझ्या. हा हा हा, इकडे पकडा सर जरा, उजव्या साईडला. हा, हे झालं. ओके हा, ओके सर. सर हा गोल झाला आणि मग हा फेटा इथून असं टाकून. घाई करू नका. उभे राहा जरा, उभे राहा 1 मिनिट. उभे राहिला. आणि मग हा दुसरी बाजूचा टोक हे इथून टाकून. चेहरा बघ त्याचा. अरे फेटा डोक्यावर असतो ना रे. इथून कुठून आला फेटा? सर ते थोडासा रस्ता चुकला, ठीक आहे, एवढा रस्ता चुकला. हे काय बघतोयस तू? अरे काष्टा कसा बांधायचा त्याचा व्हिडिओ बघतोयस तू? फेटासाठी वापरलास तू? असाच काढते, काढ. अरे अडकलोय, काढते. अक्कल नाही. हा, 1 मिनिट. तुला फेटा बांधता येतो की नाही? बापरे, विचार चाललाय. तुला फेटा बांधता येतो की नाही? ए, तुला फेटा बांधता येतो की नाही? पक्के आठवत नाही का पुढचं? तसं सांग. हे आम्ही वाजव सर, संपलोय. काय फेटा बांधता येतो की नाही? म्हणजे येत नाही तुला? नाही, 1 मिनिट. मी असं अजून म्हटलेलं नाहीये की मला फेटा बांधता येत नाही. मग बांध ना, तू बांध ना. पण मी असंही म्हटलं नाही की मला फेटा बांधता येतो. अरे येता का नाही येत तुला फेटा बांधता? ओके ओके फाईन, ओके फाईन. मी आता क्लिअर करतो सर, मला नाही येत फेटा बांधतो. मला खरंच फेटा बांधता येत. अरे तुला लाज नाही वाटत का? मगातपासून टाइमपास लावलायस तू. आमच्या काकाने ऑर्डर घेतली, ते बोले तू पुढे जा, मी येतो सांभाळतो. अरे तुझा काका येईपर्यंत सुलू निघून गेली तर काय होईल? कितीला पडेल मला? आपण बांधतो ना सर, काही प्रॉब्लेम नाही. अरे नाही येत रे तुला फेटा बांधता. नेटवर बघून बांधतो. नमस्कार. 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 मजा आली ना दुसऱ्या पर्वाला? खूप मजा आली. म्हणजे अगदी खूप काही वेगवेगळे प्रकार होते दुसऱ्या पर्वात. आपण खूप नवीन गोष्टी ट्राय केल्या दुसऱ्या पर्वात. म्हणजे आपले परीक्षक नवीन होते, फुल ऑफ एनर्जी महेश सर. आणि इवन तो थीम हा प्रकार आपण केला. हा एक वेगळा प्रकार आपण केला. त्यामुळे तो लिखाणाला पण मजा येत होती की प्रत्येक आठवड्याची आपण एक थीम घेऊन त्याच्यावरची वेगवेगळी विषय. म्हणजे आत्तापर्यंत ना, म्हणजे लिखाणाच्या बाबतीत सांगायला आलं तर एक रॅन्डमली आम्ही विचार करायचो. ॲक्च्युली आम्हाला वाटत नव्हतं की असं काही पॉसिबल होऊ शकेल का, की तयारी किंवा गोंधळ असं काहीतरी एखादा विषय घेऊन त्याच्यावर 6 स्किट्स करायच्या. पण ते जेव्हा 1-2 एपिसोड्स यशस्वी झाले तेव्हा आम्हाला एकदम मजा यायला लागली. ते लिहायला सुद्धा, क्रिएटिव्ह बेसिसला सुद्धा खूप मजा यायला लागली. हा झाला आता क्रिएटिव्ह. आणि हा आमचा एक मेन भाग, मेरा भाई आया इस नए सीझन में. तुम्ही दोघांनी काही फार आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस त्या सेकंड सीझनला. पहिलं स्किट रे आमचं, पहिलं स्किट तुमचं नाही. आणि ते एक संगीताचं एक कुठलं स्किट केलं, तेच ते पहिलं अमेझिंग स्किट होतं ते. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. म्हणजे एक बॉन्डिंग जे तुमचं अनरिटन काय म्हणूयात त्याला, कुठे अनकंडिशनल जे बॉन्डिंग आहे आमचं, ते मला हा सीझन करताना जाणवलं. नाटकात तर आम्ही ते अनुभवत होतोच. तर म्हणजे आम्हाला एकमेकांची इतकी सवय आहे की बारीक क्यू जरी कुठला मी एखादा पॉईंट विसरलेलो असेल तरी त्याने एक बारीकसा हातवारी केला की हां कानावरनं काहीतरी तो विषय. हे जे आमचं ट्युनिंग होतं ते करायला मला खूप छान मजा आली. आणि पण ती गंमत आहे सेकंड सीझनला
सेकंड सीझनला आपण तिघांनी एकमेकांबरोबर Exactly. आणि ती सगळी तेवढीच यशस्वी झालेली आहे. मी समीर सोबत पहिल्यांदा टेलिव्हिजनला काम केलं. ह्या अगोदर समीर आणि आम्ही एक शो करत होतो. त्या शोमध्ये आमची पेअर नव्हती. समीरचे स्किट्स मी समोरनं बघायचो, पण ती सुद्धा पर्वणी होती सम्या. म्हणजे मला आठवतंय तू स्लॅपस्टिक, म्हणजे मला असं वाटायचं की मी सॉलिड स्लॅपस्टिक वगैरे करतो. पण आय स्वेअर सम्या, म्हणजे मी जेव्हा जेव्हा म्हणजे त्या शोमध्ये तुझी स्किट्स बघायचो तेव्हा कमाल वाटायचं की मला असं नेहमी जसं एक बऱ्याच वाटतं की ह्याच्यासोबत ना एक स्किट करायला मिळालं पाहिजे. तसं ते माझं तेव्हा झालं होतं. आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड ह्या सीझनला सम्यासोबत मला काही स्किट्स करायची. आणि मला असं सांगावंसं वाटतं आवर्जून की पॅडीचा ना माझ्या मते बऱ्याच दिवसांच्या, महिन्यांच्या, वर्षांच्या गॅपने ह्या कार्यक्रमात त्याचं पदार्पण झालेलं आहे. पॅडी इज बॅक इन. मला आठवतंय पहिलं जेव्हा स्किट आपण केलं होतं आणि तेव्हा आपल्याला सरांनी स्टँडिंग ओवेशन आणि पहिल्यांदा आपल्याला बक्षीस दिलं होतं ते पुस्तकांचं. सो आय वॉज, म्हणजे मी फुल असा भरलेलो होतो, इथपर्यंत आलो होतो मी. आणि ते खूप दिवसांचं गॅप, आणि मग ते आपल्याला त्या कॉम्प्लिमेंट्स, ते त्या टाळ्या, ते हसे, हे जे होतं ते मला ह्या शोने, म्हणजे ह्याच्यामध्ये या मंचाची तीच गंमत आहे की आम्ही सुद्धा नवीन मुलांबरोबर काम करतो. सोनी मराठीने हा जो आम्हाला ही जी संधी दिलेली आहे की दर आठवड्याला, दर महिन्याला नवीन मुलांबरोबर आम्ही एकत्र काम करायचो. काय होतं ना, ते नवीन मुलं जी येतात ना, ती सुद्धा एक वेगळ्या प्रकारची एनर्जी घेऊन येतात, वेगळ्या प्रकारची कल्पना घेऊन येतात. आणि आम्ही अक्षरशः रूट लेवलला त्यांच्याबरोबर प्रॅक्टिकली स्किट्स करतो. म्हणजे रिहर्सल्सपासून त्यांच्याबरोबर असायचो. त्यामुळे कदाचित आमच्याकडून जे काही आम्ही 5 पैसे इंडस्ट्रीत शिकलेलो आहे त्यापैकी काही आम्हाला त्यांना देता आलं, त्यांच्याकडून नवीन एनर्जी आम्हाला घेता आली. त्यामुळे हा जो फॉर्मॅट होता ना, तो यशस्वी होण्याचं कारण ते होतं, कारण प्रत्येकजण हे रंगमंचावर काम करून इथे आलेले आहे. हे तर होतंच, पण ह्या नवीन पोरांसोबत काम करताना म्हणजे आजचं कंटेम्पररी ॲक्टिंगचं स्कूल कुठे चाललेलं आहे त्या पद्धतीनं त्या पोरांना आपल्याला मॅच करायचं होतं. त्यात पृथ्वीक असेल, निमिष असेल, शीतल आहे, म्हणजे सचिन गावडे. सो ह्या पोरांकडनं पण बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. ह्या सीझनची गंमत तीच होती. म्हणजे पहिल्या सीझनमध्ये पण असं कॉम्पिटिशन होतंच, परंतु त्यात ते कंटेस्टंट त्यांचं परफॉर्म करायचं आणि आम्ही आमच्या जोड्या, म्हणजे मी नमाबरोबर, समृद्धा विशाखाताईबरोबर असं आम्ही परफॉर्म करत होतो. पण ह्या पर्वाची गंमत ती होती की अख्खं आर्टिस्ट रोटेट होत होते. म्हणजे कधी आम्ही दोघं, कधी हे दोघं, कधी त्यांच्याबरोबर. त्यामुळे प्रत्येक वेळी एक फ्रेशनेस जाणवत होता. प्रत्येक वेळी लिहायला मजा येत होती की चल हे नवीन कॉम्बिनेशन आहे, हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. याच्यासाठी काय, म्हणजे जसं की दादा बोलला की मी समृद्धाबरोबर इतकी वर्ष काम करतोय, पण पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र स्किट करणार होतो दोघांचंच. त्याची एक नॉवेल्टी, ते एक वेगळं पण होतं, किंवा त्याची एक आम्हालाच एक फ्रेशनेस जाणवत होतं की यार चलो आज इतने साल के बाद पहली बार परफॉर्म कर रहे. त्यामुळे हे ओव्हरऑल आमचं एक स्कूल होतं, आमच्यासाठी सुद्धा आणि या तरुण मुलांसाठी सुद्धा. आणि मंडळी, याच बरोबर आजचा हा भाग इथेच संपतोय.